नमस्कार मित्रांनो, दिनांक 24 मे 2024च्या आजच्या महत्त्वपूर्ण घडामोडी चला जाऊन घेऊया. पहिला मुद्दा आहे मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेने यावर्षी मे महिन्यात निर्यातीत विक्रमी वाढ नोंदवली आहे असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. HSBC फ्लॅश पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स PMI नुसार भारताने जुलै 2010 पासून खाजगी क्षेत्रातील उत्पादनात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मजबूत वाढ नोंदवली गेली आहे असे यामध्ये म्हटले आहे. तर ही वाढ 18 वर्षातील सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे. यानंतर पुढचा मुद्दा पाहूया मित्रांनो, सरकारने सुमारे 6.8 लाख मोबाईल कनेक्शन बनावट आणि अवैध म्हणून ओळखले आहेत. हे कनेक्शन अवैध आणि अस्तित्वात नसलेले ओळखीचे बनावट पुरावे किंवा बनावट KYC कागदपत्रे वापरून मिळवले गेल्याचा सरकारचा संशय आहे. तर सरकारने या सर्व सेवा प्रदात्यांना असे म्हटले आहे की 60 दिवसाच्या आत ही सर्व कनेक्शनची पुन्हा पडताळणी करणे बंधनकारक आहे. जर नाही केले तर हे कनेक्शन खंडित केले जाईल असे सरकारने सेवा प्रदात्यांना दम दिला आहे. यानंतर पुढे पाहूया मित्रांनो, आपल्याला माहीत आहे बुद्ध पौर्णिमा पूर्ण जगभर साजरा केला जातात. श्रीलंकेमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या काळातच बुद्धरासमी वेसाक सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर हा सण नेमका कशाचे प्रतीक असतो हे पाहूया. हा जो सण आहे हा सण बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि निधनाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या सणामध्ये या बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि निधन याविषयी अनेक आकर्षणे सुद्धा दाखवली जातात. तर श्रीलंकेमध्ये भव्य अशा वेसाक पंडाल उभारला आहे. या वेसाक पंडालामध्ये कंदील प्रदर्शन, पारंपरिक वेसाक धनशाळा, फुलांची परेड इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. यानंतर पुढे पाहूया. आपल्याला माहिती आहे UK ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आहे. हे भारतीय वंशाचे आहेत. 4 जुलै रोजी लवकरच निवडणुका घेण्याचे आवाहन त्यांनी UK केले आहे. तर संपूर्ण UKचे जे मतदार आहेत ते मतदार हाऊस ऑफ कॉमन्सच्या सर्व 650 सदस्यांना 5 वर्षाच्या कालावधीसाठी 4 जुलैला निवडतील. तर हे मतदान कशामुळे झाले? कारण अधिकृत आकडेवारीनुसार UK चलनवाढ झाली आहे. 2.3% चलनवाढ घसरली आहे. म्हणून हे परत एकदा निवडणुका घेण्याचे ऋषी सुनक यांनी जाहीर केले आहे. यानंतर पुढे पाहूया. सौदी अरेबियाचे राजे, ही काही बातमी तेवढी महत्त्वाची नाही पण जाणून घ्या. राजे सलमान बिन अब्दुल अजीज हे सौदी अरेबियाचे राजे आहेत. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्यामुळे ही बातमी न्यूजमध्ये होती. त्यानंतर खेळ जगताकडे वळूया मित्रांनो. बेल्जियममधील अँटवर्प येथे FIH प्रो लीग सामन्यात भारताने अर्जेंटिनाला हरवून विजय प्राप्त केला आहे. हा विजय शूटआउटमध्ये प्राप्त झाला आहे. भारताचा जो हॉकीचा कर्णधार आहे तो हरमनप्रीत सिंग आहे. सध्या FIH प्रो लीग ही UK चालू आहे. युनायटेड किंगडम म्हणजे युरोपीय देशामध्ये चालू आहे. खेळ जगताचा दुसरा मुद्दा पाहूया मित्रांनो. बॅडमिंटनमध्ये PV सिंधू आणि अश्मिता चलिहा या दोन्ही भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केले आहे. कोणत्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये? तर मलेशिया मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरी म्हणजे मित्रांनो सेमीफायनलमध्ये या दोन्ही जोडीने प्रवेश केला आहे. PV सिंधू जी आहे ही महिला एकेरीच्या प्री क्वार्टरमध्ये कोरियाच्या युजिनचा पराभव करून सेमीफायनलमध्ये पोहोचली. तर अश्मिता चलिहा जी आहे ती अमेरिकेच्या वेवेन झांगचा पराभव करून सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. तर कोणत्या? तर मलेशिया मास्टर्स बॅडमिंटनमध्ये. यानंतर पुढील मुद्दा पाहूया. सगळ्या जगभरामध्ये पॅरा ॲथलेटिक्सचं चॅम्पियनशिप चालू आहे. पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताच्या सचिन सर्जेराव खिलारी याने जपानच्या कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉर्टपुटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. नाव लक्षात घ्या, सचिन सर्जेराव खिलारी. हा महाराष्ट्रीयन दिसतोय. त्याच्या नावावरून कोण आहे आपण जाणून घेऊया. याविषयी अधिक माहिती तुम्ही सर्च करा, पाहून घ्या. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद राखण्यासाठी त्याने F46 प्रकारात 16.30 मीटर फेक करून एक आशियाई विक्रमसुद्धा स्थापित केला आहे. आशियामध्ये सर्वात लांब मीटर फेकणारा हा सचिन खिलारी झालेला आहे. यानंतर
IOCची न्यूज पाहूया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे IOC याने लेट्स मूव्ह इंडिया हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर लेट्स मूव्ह इंडिया हा उपक्रम काय आहे बघूया. हा जो उपक्रम आहे तो पॅरिसमध्ये आगामी ऑलिम्पिक खेळामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा आनंद साजरा करण्यासाठी तर लोकांना प्रेरित करणे हा या उपक्रमाचा मागेचा उद्देश आहे. सोशल मीडियावरील डिजिटल चॅलेंजद्वारे देशभरातील लोकांना या चळवळीत सामील होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. IOC जी आहे त्याच्या मते 23 जून रोजी का तर 23 जून हा ऑलिम्पिक दिन आहे. ऑलिम्पिक दिनी प्रादेशिक शाळा किंवा उपक्रमांच्या मालिकेत सुद्धा तरुण भाग घेऊ शकतात लेट्स मूव्ह इंडियामध्ये. यानंतर कदाचित शेवटचा मुद्दा आहे हा पाहूया. भारतीय पॅरा डिस्कस थ्रोअर मोनू घंगास याने जपानमधील कोबे येथे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो फ्लो स्पर्धेत 34.7 मीटरच्या त्याच्या सर्वोत्तम थ्रोसह पॅरिस ऑलिम्पिक 2024 आपले स्थान निश्चित केले आहे. कोण मोनू घंगास आणि याआधी आपण पाहिले होते सचिन खिलारी, त्यांनी शॉर्टपुटमध्ये स्थान निश्चित केले. तर मोनू घंगासने कशामध्ये तर डिस्कस थ्रो फ्लो स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले. मित्रांनो, अशा प्रकारे आजचं जे चालू घडामोडी आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने येथे समाप्त करतो. आपल्याला आजच्या चालू घडामोडीची PDF डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो.